नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर मित्रांनो, आपण संख्या या चॅप्टरचा पुढील भाग घेणार आहोत. आपण या लेक्चरमध्ये आपण मूळ संख्या, दुसरा आहे संयुक्त संख्या, तिसरा आहे जोडमूळ संख्या पाहणार आहोत. आता लक्षात घ्या, मूळ संख्या कशाला म्हणायचं, मूळ संख्या कशाला म्हणायचं असं घ्या. आता मूळ संख्या आपण ओळखताना ज्या संख्येला एकने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं, मूळ संख्या. आता उदाहरण पाहूया आपण. समजा 7 ही संख्या आहे, समजते का? 7 ही संख्या आहे. आपण 7ला काय केलं, हे एक या संख्येनं भाग घेतलं. एक या संख्येनं काय केलं, भाग घातला. लक्षात घ्या काय येईल हो, म्हणजे एका 7 7 म्हणजे 7 म्हणून 7 गेले, 0 राहिलं. म्हणजे 7ला 1 न भाग गेला का हो, म्हणजे 7ला 1 न भाग गेला, बाकी किती आली हो, 0 आली. भागाकार किती आला, 7 आला. म्हणजे ह्या 7 या संख्येला 1 ने निशेष भाग गेला आणि बाकी काय आली, 0 आली. समजते? आता 7ला आणखी एका संख्येनं भाग जातो. लक्षात घ्या, दुसरी संख्या आहे 7 भागिले 7. समजते? भाग कितीचा बसतो, 7 1 7, 7 मधून 7 गेले, किती राहिले, 0 राहिले. म्हणजे सांगायचा उद्देश हा, म्हणजे 7 या संख्येला फक्त 1 ने आणि त्याच संख्येने, 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला काय म्हणतो आपण, मूळ संख्या. आता आणखी तशी उदाहरण आहे दुसरे आपल्याकडे. आता समजा 31 आहे. काय आहे, 31 आहे. 31ला कितीने भाग जातो, 31 भागिले 1 करा. भागाकार किती येलो, एका 1 ते 31, 31 म्हणून 31 गेले, 0 राहिले. आलं का, बाकी 0. 1 न भाग घेतला आपण, भागाकार 31 आला आणि बाकी आली 0. दुसरं 31ला भाग घालू आपण, डायरेक्ट 31 नच भाग घालू. 31ला किती आलो, भाग कितीचा बसेल, भाग 1 चा बसेल. म्हणजे 31 म्हणून 31 गेलं, किती राहिलं, 0 राहिलं. थोडक्यात सांगायचं असेल तर कोणत्याही मूळ संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जातो. समजते का? आता मूळ संख्या ओळखायच्या कशा, लक्षात घ्या. तुम्हाला सरळ मूळ संख्येला फक्त 2च संख्येनं भाग जातो, एक 1 न आणि त्याच संख्येनं. जर 2 किंवा 2 पेक्षा अधिक, लक्षात घ्या, जर 2 पेक्षा अधिक संख्येनं एखाद्या संख्येला भाग जात असेल तर ती मूळ संख्या नसते. समजते का? आता लक्षात घ्या, आता 1 ह्या संख्या, आता 1 ही संख्या काय हो, मग मूळ आहे का संयुक्त आहे? मग लक्षात घ्या, 1 ही जी संख्या आहे तिला फक्त कशानं भाग जाते हो, 1 न भाग जाते. फक्त काय जातो, 1 या संख्येला फक्त 1 न भाग जातो, दुसऱ्या संख्येनं भाग जातो का, नाही. त्याच्यामुळं तुम्हाला काय म्हणते, मिनिमम 2 संख्या पाहिजे. किती पाहिजे, मिनिमम 2 संख्या पाहिजे. समजते का? 2 संख्येनं भाग गेला म्हणजे फक्त 2 संख्येनं भाग गेला तर ती मूळ संख्या आहे. 2 पेक्षा अधिक संख्येनं भाग गेला ती काय, संयुक्त संख्या आहे. आता इथं फक्त एका संख्येनं भाग जातो, 2 आहेत का हो, नाही. त्याच्यामुळे 1 ही जी आहे मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. समजते? आता आपण मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहेत आपण पाहूया. लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, पहिली मूळ संख्या आहे पहिली मूळ संख्या आहे 2. 2ला फक्त 2 संख्येनं भाग जातो, 1 ने आणि 2 ने. 1 न भाग घेतला, भागाकार 2 येतो, बाकी 0 येते. आणि 2 न भागाकार केला आपण तर भागाकार 1 येतो आणि बाकी 0 येते. म्हणजे 2ला, लक्षात घ्या, आता 2 ही संख्या पहिली कोणती आहे, मूळ संख्या आहे. आता लक्षात, सर्वात लहान जर मूळ संख्या हा तुम्हाला प्रश्न विचारला तर उत्तर काय येईल, 2. सर्वात लहान मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या कोणती आहे, 2. नंतर दुसरी मूळ संख्या आहे 3. समजतंय? आता तिसरी आपल्या समोर संख्या आहे 4. 4ला कशाने भाग जाईल, 4ला 1 ने भाग जातो. 4 या संख्येला 1 ने भाग घातला असता. लक्षात द्या, 4 या संख्येला 1 ने भाग घातला असता, कितीचा भाग बसतो, 4चा भाग बसतो. 4 म्हणून 4 गेलं, 0 राहिलं. म्हणजे 4 या संख्येला 1चा भाग बसतो, 2चा भाग बसतो, भागाकार 2 येतो, बाकी 0 येतो. परत 4चा भाग जातो. इथं संख्या किती झाली हो, मग 3 संख्या झाल्या. म्हणजे 4 ही संख्या आहे ही मूळ संख्या आहे का, नाही. आता 5 ही आहे का बघा बरं, त्या 5 संख्येला 1 न आणि 5 न भाग जातो फक्त, म्हणजे 5 काय आहे, मूळ संख्या आहे. तसेच
7 ही मूळ संख्या आहे. तसेच आता 8 आहे का हो, 8 ला कशा कशाने भाग जाईल, 1 ने भाग जाईल, 2 ने भाग जाईल, 4 ने भाग जाईल, 8 ने भाग जाईल, शक्य आहे का हो, नाही. त्याच्यामुळे 8 ही काय आहे हो, संयुक्त संख्या आहे. 9 ला विचार करा, 1 एकानवे 9, 3 त्रिक 9, 9 एक 9, म्हणजे 2 पेक्षा अधिक संख्येनं कशाला चाललाय, 9 ला भाग जातो. त्याच्यामुळे 9 ही मूळ संख्या आहे का, नाही. तसे 10 असेल. आता 11 ला 11 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे. आता जे तुम्हाला मी टेक्निक सांगितले ते स्वतः तुम्ही एक्सपिरियन्स करा. 11 असेल, 13 असेल, 17, 19, 23, 21 ला भाग जातो. 3 7 21, 7 त्रिक 21, 21 एक 21, 1 न सुद्धा भाग जातो. 23 तुमचं, 29, 31, 37, 41, 43, 47, समजतं एवढं, 53, 53 झाला. 61, 61 ला भाग जातो का बघा, 3 न भाग जातो का, जात नाही. आणखी कशानं भाग जातो, जात नाही, लक्षात घ्या. 67, लक्षात घ्या. 67, 71, 73, 79, 87, 97. आता लक्षात घ्या किती संख्या असल्या आपण मोजूया. लक्षात घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. आणखी 2 संख्या राहिल्या, लक्षात घ्या. कोणती येईल, 89 एक आली संख्या आणि 83 एक. 89 आणि 83 ही संख्या आपली शिल्लक राहिली. मी तुम्हाला एवढं समजलं का, तुम्हाला आपल्या ह्या 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे, तो 24 आहेत. एक ही संख्या कशी आहे हो, मुळी नाही आणि संयुक्त नाही. आता राहिल्या किती, बाकीच्या 75 संख्या, बाकी राहिल्या 75 संख्या. या 75 संख्या कशा आहेत हो, या सर्व संख्या कशा येतात, हे जे तुम्ही जे स्क्वेअर सोडले, म्हणजे हे जे बॉक्स सोडून इतर बाकीच्या जेवढ्या संख्या आहेत ते कशा आहेत, संयुक्त संख्या आहेत. फक्त एक ही संख्या काय आहे, मुळी नाही आणि संयुक्त पण नाही. आता पुढचा पार्ट घेऊया आपण, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या कसला म्हणायचं, ज्या दोन मूळ संख्येमध्ये एक संयुक्त संख्या असते. आता लक्षात घ्या, आता 2 आणि 3 यामध्ये संयुक्त संख्या आहे का, नाही. आता लक्षात, पण 3 आणि 5 मध्ये आहे का हो, 4 ही आहे का, म्हणजे ही पहिली जोडमूळ संख्या. जोड म्हणजे काय, जोडी. जोडी कशी असते, 2-2च्या गटामध्ये असते, समजते का. म्हणजे 2 मूळ संख्यामध्ये एक संयुक्त संख्या असेल तर त्या संख्येला काय म्हणतो, जोडमूळ संख्या. आता दुसरं उदाहरण घ्या, 5 आणि 7 मध्ये आहे का हो, हे 6 दिसतंय का, हे 3 आणि 5 मध्ये 4 आहे, 5 आणि 6 7 मध्ये 6 आहे, दिसतंय का. 11 आणि 13 मध्ये 12 आहे, दिसतंय का. 17 आणि 19 आहे का, 18 ही संयुक्त संख्या आहे, लक्षात घ्या. पुढचं 41 आणि 43 आहे का हो, 42 ही संयुक्त संख्या आहे. 6 7 42, 7 सक्कम 42, समजतंय. 21 दोन्ही 42. आता पुढची बघा कोणती आहे आणखी, लक्षात घ्या. 87 89 किती आहे हो, 87 89 आहे इथं, समजतंय का. आणखी किती झालं बघा, 1 2 3 4 5 6
71 73 हे काय लक्षात घ्या, दिसते का 71 73? किती झाल्या? 7 झाल्या. आता आणखी एक शोधा. चला कुठे गेलं? 11 13 लक्षात घ्या. 3 5 5 7 11 13 17 19 23 29 31 37 38 39 40 41 43 47 49 53 59 53 59 ही सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. लक्षात घ्या. आणखी कोणती जोडी राहिली? 29 31 राहिली बघा. लक्षात आलं का इथं? हे 29 हे मधातली 30वी संख्या जी आहे ती मूळ संख्या आहे आणि ही 31 म्हणजे इथे एक जोडी तयार झाली. आता किती झाल्या जोड्या पाहूया आपण. 1 2 3 4 ही 5 समजतंय, 6 7 8 समजतंय का? म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्या ह्याच्या ज्या जोड्या आहेत ते 8 आहेत. कोणकोणत्या? 3 5 5 7 11 13 17 19 दिसतंय का? 29 31 41 43 71 73 आणि 87 51 अशा एकूण किती संख्या आहेत? लक्षात घ्या. एकूण 8 संख्या आहेत. लक्षात घ्या. समजतंय का? आता तुम्हाला कोणत्याही संख्येबद्दल लक्षात घ्या, तुम्हाला मूळ संख्या असेल, संयुक्त संख्या असेल किंवा जुळमूळ संख्या असेल, याच्यावर प्रश्न असेल तर कमेंटमध्ये करा. तुम्हाला त्याबद्दल एक्सप्लेनेशन देता येईल. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, आपण पुढची संख्या पाहूया. आपण सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? लक्षात घ्या, ज्या दोन संख्येचा एकही सामायिक अवयव नसतो त्या संख्येला काय म्हणायचं? सहमूळ. लक्षात घ्या, सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या कोणत्या आहेत? ह्याचं व्याख्या डेफिनेशन काय म्हणतो? लक्षात घ्या, ज्या दोन संख्येचा एकही सामायिक अवयव नसतो त्यांना काय म्हणतो आपण? सहमूळ संख्या. सहमूळ संख्या. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, 3 आणि 5 आहे. 3 आणि 5 आहेत. ह्या दोन्ही संख्येला ह्या 1 न भाग जातो. म्हणजे लक्षात घ्या, ह्या दोन्ही संख्येला 1 न भाग जातो. बरोबर आहे, कारण ह्या दोन्ही संख्या कशा आहेत? मूळ संख्या आहेत. लक्षात घ्या, हा एक सोडून इतर कोणत्याही संख्येनं ह्यांना काय दोघांनाही समान भाग गेला नाही पाहिजे. समजतंय का? इतर कोणत्याही संख्येचा सामायिक अवयव असला नाही पाहिजे. म्हणजे ती कोणती संख्या झाली? सहमूळ संख्या. आता उदाहरण घेऊ आपण. आता 15 आहे, 3 आहे. 15चे अवयव लक्षात, 15 आहे, 21 आहे. 15चे अवयव पडू 3 गुणिले 5. 21चे अवयव पडू 7 गुणिले 3. आता ह्या दोन्हीमध्ये सामायिक अवयव कोणता आहे? हो, 3 हा सामायिक अवयव आहे. म्हणजे 15 आणि 21 हे सहमूळ संख्या आहेत का? नाहीत. का नाहीत? हो, कारण ह्या दोन्हीमध्ये काय आहे? सामायिक अवयव आहे. समूळ संख्येची व्याख्याच काय म्हणते? एक ही संख्या सोडून इतर कोणताही त्यांचा सामायिक अवयव असला नाही पाहिजे. तर ती संख्येला काय म्हणायचं आपण? समूळ संख्या. समजते का? आता लक्षात घ्या, समूळ संख्येचं आणखी आपण वेगळं उदाहरण घेऊ. आता लक्षात घ्या, आता एक संख्या घेऊ 9 आणि 10. आता 9 ला कोणत्या संख्येनं भाग जाते? 3 गुणिले 3. 10 ला कशाने जाते? 5 गुणिले 2. आहे को सामायिक अवयव याच्यामध्ये? अरे आहे का? लक्षात घ्या, त्याच्यामुळे 9 आणि 10 या काय आहेत? सहमूळ संख्या आहेत. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. काय घेऊ आपण? 20 आणि 50 घेऊ. 20 आणि 50 घेऊ. चला 20 च्या अवयव पाडू. 2 गुणिले 2 गुणिले 5. 2 दोन्ही 4. 4 पंच 20 झाले का? हे अवयव व्हायचे. 5 च्या अवयव पडू. 2 गुणिले 5 गुणिले 5 सॉरी 2 गुणिले 5 गुणिले 5. 5 दोन्ही 10. 10 पंच 50 आलं का? सामायिक अवयव काय आहे त्याचे? 2 आहे का सामायिक अवयव? दुसरा कोणता सामायिक अवयव? 5 आहे. म्हणजे सहमूळ संख्या आहे का? हो, नाही. समजतं का? हे तुम्हाला प्रत्येकाला काय डेफिनेशन हे तुम्हाला माहिती पाहिजे.
आता लक्षात घ्या, सहमूळ संख्याचा मसावी जो आहे, आता आपल्याजवळ दोन दोन सहमूळ संख्या आहेत, लक्षात घ्या, दोन आपल्यापाशी सहमूळ संख्या आहेत. आता आपण कोणतेही संख्येचा लसावी किंवा मसावी काढत असताना आपण काय करतो, त्याचे अवयव पाडतो. लक्षात घ्या, आता 9च्या अवयव पाडला आपण काय पाहिलं, 3 गुणिले 3. 10चा अवयव काय पाहिला आपण, 2 गुणिले 5. आता मसावी काढत असताना लक्षात घ्या, आता मसावी काढत असताना आपण काय करतो, मसावीचा अर्थ काय होतो, महत्तम साधारण विभाजक. समजते का? आता महत्तम साधारण विभाजक म्हणजे काय, ह्याच्यामध्ये कुठंतरी सामायिक अवयव आहे का हो, ह्याच्यामध्ये सामायिक अवयव काय, फक्त हा एक. समजतं का? 1 गुणिले 3 3, 3 1 3 त्रिक 9, सामायिक अवयव एक आहे. 1 गुणिले 2 बे 1 बे बे पंचन 10, म्हणजे सामायिक अवयव काय आहे, तर फक्त एक आहे. कोणत्याही संख्येला 1 ने गुणाकार केला असता किंवा भागाकार केला असता त्या संख्येला काहीही फरक पडत नाही. त्याच्यामुळं जेवढ्या संख्या आहेत त्याला प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो. समजते का? आता लक्षात घ्या, सामायिक अवयवांचा फक्त एक असल्या कारणामुळं सहमूळ संख्याचा जो मसावा आहे तो काय असतो, एक असतो. समूळ संख्याचा मसावी काय असतो, एक असतो. आता लसावी, समूळ संख्येचा लसावी काय असेल, आता समूळ संख्याच्या लसावी लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये एकही सामायिक अवयव नाही. समजतंय का? त्याच्यामुळे सहमूळ संख्येचा लसावी काय असतो, ह्या त्या दोन संख्याचा गुणाकार, त्या दोन संख्येचा गुणाकार हाच त्याचा काय असतो. आता 10 नव्वे किती, 90. म्हणजे सहमूळ संख्याचा जो लसावी आहे त्या दोन संख्येचा गुणाकार असतो आणि मसावी फक्त एक ही संख्या असते. समजते का? आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, आता कोणत्याही दोन संख्या घ्या, अशा दोन संख्या जे एका पाठोपाठ येतात. समजते का? अशा कोणत्याही दोन संख्या, आता समजा 11 12 घ्या, 11 किंवा 12 घ्या, 15 किंवा 16 घ्या, जे कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या जे क्रमाने येतात त्या सहमूळ संख्या असतात. आता लक्षात घ्या, आपण काय करू, अवयव पाडून बघू. 15चा अवयव पाडा आपण 5 गुणिले 3. 16चा अवयव पाडा, 16चा अवयव पाडा, चला 2 गुणिले 2 गुणिले किती झाला, 2 गुणिले 2, 2 दोन्ही 4 दोन्ही 8 दोन्ही 16. आहे कोण सामायिक अवयव. सांगायचा उद्देश हाच की दोन क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या ह्या समूळ संख्या असतातच. आता पुढचं उदाहरण घेऊ आपण, काय घेऊ आपण, 27 आणि 28 उदाहरण घेऊ. लक्ष द्या, 27च्या अवयव पडा 3 गुणिले 3 गुणिले 3. 28च्या अवयव पडा 2 गुणिले 2 गुणिले 7. 3 त्रिक 9 त्रिक 27. 7 दोन्ही 14 28. आहेत का याच्यात सामायिक अवयव आहेत का? नाहीत. म्हणजे सांगायचा उद्देश की दोन क्रमाने येणाऱ्या संख्या ह्या हमेशा काय असतात, सहमूळ संख्या असतात. समजते का? दोन सहमूळ संख्याचा मसावी हा एक असतो आणि लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो. अशा आहे, तुम्हाला हे सर्व समजलं असेल, जे आपलं पुढे जाता येईल. लक्षात घ्या. पुढची संख्या आहे परिमेय संख्या. आता परिमेय संख्या कशाला म्हणायचं, साध्या परिमेय संख्या. लक्षात घ्या, आता पुढचं शिकू आपण परिमेय संख्या. परिमेय संख्या, आता परिमेय संख्यामध्ये काय म्हणतंय, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये शून्य सोडून, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये शून्य सोडून प्रत्येक संख्या कशी आहे, परिमेय संख्या आहे. समजते का? आता लक्षात घ्या, ती संख्या 2 असेल, -3/2 असेल, -1/3 असेल किंवा -5/3 असेल, ह्या सर्व ज्या संख्या द्वारा ह्या कोणत्या आहेत, परिमेय संख्या. समजतंय का? किंवा 2.1/2 ही सुद्धा परिमेय संख्या झाली. समजतंय का? 2 पूर्णांक आणि हे 1/2 म्हणजे अपूर्णांक, म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक सुद्धा संख्या काय असतात, परिमेय संख्या असतात. आता परिमेय संख्या नसतात कोणत्या, लक्षात घ्या, परिमेय संख्या नसतात कोणत्या, लक्षात घ्या.
ज्या संख्येला आपण शून्यनं एखाद्या संख्येला आपण शून्यनं भाग घातला तर त्याचं उत्तर काय येतो अनिश्चित येतं. काय येतं इन्फिनिटिव्ह येतं. लक्षात घ्या 2/0 असेल किंवा 5/6 - 6 असेल किंवा 3/0 असेल. म्हणजे हे जे संख्या आहेत हे काय हो परिमेय संख्या नाहीत. हे वरच्या ज्या संख्या आहेत हे ते काय येतं परिमेय संख्या आहेत. लक्षात येते का. आता भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. दशांश परिमेय संख्या. आता दशांश परिमेय मध्ये काय पॉइंट मध्ये उत्तर येणार समजते का. ह्याला भागाकार करा जे काही उत्तर येणार -3/2 ला -1/3 ला किंवा -5/3 ला किंवा 1/2 ला तुम्ही भागाकार करा. भागाकार काय येईल त्याचा 0.512 काहीतरी असा येईल. म्हणजे हे सुद्धा काय हो दशांश परिमेय संख्या. म्हणजे जे संख्या पॉइंट मध्ये जे उत्तर येतं शून्याच्या पलीकडे किंवा 1.532 असेल हे काय झालं हे दशांश परिमेय संख्या झाल्या. समजतंय का. आता लक्षात घ्या. आता अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं लक्षात घ्या. आता काय शिकू आपण अपरिमेय संख्या. दशांश परिमेय संख्यामध्ये काय तुम्हाला शंका आहे का आता लक्षात घ्या. आता परिमेय संख्यामध्ये आणखी एक संख्या दिलेली आहे लक्षात घ्या. आता दशांश परिमेय समजला असेल. आता काय कर्निस्थ परिमेय संख्या समजते का. आता कर्निस्थ परिमेय संख्या म्हणजे काय ज्या संख्येचं समजते का ज्या संख्येचं ज्या संख्येचं करणी म्हणजे काय संख्या लक्षात घ्या. करणी म्हणजे संख्या. करणीचा अर्थ वेगळा होत नाही. ज्या करणीचं उत्तर हे पूर्णांक संख्या मिळतं त्या संख्येला काय म्हणायचं आपण कर्निस्थ परिमेय संख्या. आता पूर्णांक म्हणजे लक्षात घ्या. आता घनमुळात 8 आहे. घनमुळात 8 आहे तर उत्तर काय असेल 2 असेल. वर्गमुळात 14 आहे ह्याचं उत्तर वर्गमुळात 16 आहे ह्याचं उत्तर काय असेल 4 असेल. घनमुळात 27 आहे लक्षात घ्या ह्याचं उत्तर काय असेल 3 असेल. म्हणजे या ज्या संख्या आहेत हे ज्या संख्या आहेत हे कशा आहेत कर्निस्थ परिमेय संख्या आहेत. म्हणजे ह्याचं उत्तर काय होतं पूर्णांक येतं. आपण शिकले का हो पूर्णांक संख्या शिकले का. तुम्हाला सांगितलं आताच उदाहरण दिलं होतं मी 2.1/2 म्हणजे हे 2 काय पूर्णांक झालं. समजतंय. पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय लक्षात घ्या 2 पूर्णांक झालं आणि अर्ध म्हणजे काय अपूर्णांक झालं. अर्ध म्हणजे अपूर्णांक झालं. म्हणजे 2 ही जी संख्या आहे आली का होय पूर्णांक संख्या. समजतं की या संख्येला काय म्हणायचं कर्निस्थ परिमेय संख्या. आता पुढचं आपण पाहूया लक्षात घ्या. आता लक्षात घ्या अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या कसला म्हणायचं लक्षात घ्या. अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या काय ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवृत्ती नसते. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवृत्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. आता लक्षात घ्या वर्गमुळात 3 आहे वर्गमुळात 7 आहे वर्गमुळात 10 आहे. ह्या संख्याचं जे वर्गमूळ आहे आपण ह्या संख्याचं जे वर्गमूळ काढल्यावर आपण जे निघतं पॉइंट मध्ये दशांश रूपात जे निघतं हे सर्व काय आहे अपरिमेय संख्येमध्ये येतात. हे सर्व काय आहे अपरिमेय संख्येमध्ये येतात. तसेच ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते. आता अखंड म्हणजे कशा लक्षात घ्या. आता समजा ह्याचं वर्गमुळात 3चं 1.732 3 4 5 6 7. आता हे अखंड आहे का हो. इथं आवृत्ती होती का एखाद्या पॉइंट या शब्दाची पॉइंटच्या नंतर जे शब्द आहे त्याची आवृत्ती होती का. आवृत्ती होत नाही म्हणून काय हे परिमेय संख्येत. आता लक्षात घ्या. आता आवृत्ती लक्षात घ्या 1.732 आहे 732 आहे 732 आहे. ह्या 732 ची काय आवृत्ती होते. म्हणजे ही 732 ही जी आहे ही परिमेय संख्या झाली. आणि ज्या संख्येची आवृत्ती होत नाही समजते का ज्या संख्येची आवृत्ती
होत नाही त्यांना काय म्हणायचं, परिमेय संख्या. आवृत्ती होत नाही त्या संख्येला म्हणायचं परिमेय संख्या. आणि लक्षात घ्या सॉरी आता ह्या संख्येची आवृत्ती होती का, होत नाही. आवृत्ती होत नाही त्याच्यामुळे ही संख्या कशी आहे, अपरिमेय संख्या आहे. आणि इथं आवृत्ती होते त्या संख्या काय झाल्या, परिमेय संख्या. लक्षात घ्या. परिमेय संख्या कशा असतात, अनावर्ती असतात. समजतंय का, परिमेय संख्या कशा असतात, अनावर्ती. अनावृत्ती म्हणजे आवृत्ती नसते. आता इथं आवृत्ती आहे म्हणून ही अपरिमेय संख्या नाही, आणि इथं आवृत्ती कोणती नाही म्हणून ही काय आहे, हो अपरिमेय संख्या आहे. दुसरं काय म्हणतंय, परिमेय व अपरिमेय, परिमेय व अपरिमेय संख्याची जी बेरीज आहे ती काय असते, अपरिमेय संख्या असते. ती काय असते, अपरिमेय संख्या असते. तसेच परिमेय संख्याचे रूप खंडित आणि आवृत्ती असते. समजते का, परिमेय संख्याचं रूप खंडित आणि आवृत्ती असते. खंडित म्हणजे काय, आता ही झाली आवृत्ती, ही काय झाली आवृत्ती. पण आता लक्षात घ्या, आपण काय केलो, 10/5 केलो. लक्षात घ्या, 10 भागिले आपण काय केलो, 4 केलो. आपण भाग घेतला, 4 1 4, 4 दोन्ही 8 आलं का, हो 2 शिल्लक राहिले, 2 20 झाले, 4 25, म्हणजे 2.5 जी संख्या आहे ही काय हो, परिमेय संख्या आहे. इथं आवृत्ती होते का, आवृत्ती होत नाही. समजते का, आवृत्ती होत नाही. पण ही संख्या आहे का हो, ही आवृत्ती जी आहे ती लिमिटेड आहे. समजतंय, असं आहे का हो, 2.5 3 4 3 2 1 6 3 हे असं जर असेल उत्तर, तर ही काय झाली, अपरिमेय संख्या झाली. आणि ज्याचं भागाकार निशेष भाग केला पण पॉईंट नंतर 1 किंवा 2च संख्या आहेत आणि तिथली आवृत्ती त्याची तेवढीच आहे, तर त्या संख्या कशा होतात, परिमेय संख्या होतात. समजतंय का, म्हणजे सांगायचा उद्देश काय, परिमेय संख्येचे जे रूप आहे खंडित आणि आवृत्ती असते. परिमेय संख्याचं रूप कसं असतंय, आता हे 2.5 आपण 10ला 4 न भाग घातलं तर 2.5 चा भाग गेला. आता ह्याची जी आवृत्ती आहे हे कशा खंडित आहे. समजतंय का, आवृत्ती कशा आहे, खंडित आहे. समजतंय का, आता इथं आवृत्ती खंडित आहे का, नाही. समजतंय का, चला पुढचं आहे वास्तव संख्या. आता वास्तव संख्या कशाला म्हणायचं, लक्षात घ्या, वास्तव संख्या कशाला म्हणायचं, परिमेय आणि अपरिमेय. लक्षात लगा. दुसरा तिसरा आहे वास्तव संख्या. वास्तव संख्या, आता परिमेय आणि अपरिमेय या दोन्ही मध्ये ज्या संख्या येतात, वर्गमुळात तुमचं 2 असेल किंवा 2 असेल किंवा वर्गमुळात -3/2 असेल किंवा 1.732 हे असेल किंवा 7.1234532 हे असेल. म्हणजे परिमेय आणि अपरिमेय मध्ये जेवढ्या संख्या येतात त्या सर्व संख्या कशा आहेत, तो वास्तव संख्येत. समजते का. आता विरुद्ध संख्या म्हणजे काय, लक्षात घ्या. आता विरुद्ध संख्या पुढची कोणती आहे, तिसरी विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या, आता विरुद्ध संख्येला काय म्हणायचं, लक्षात घ्या मित्रांनो. आता एखादी 3 ही संख्या आहे, 3 ची विरुद्ध संख्या काय गेलो, म्हणजे ज्या संख्याचा बेरीज किंवा वजाबाकी, ज्या संख्याची विरुद्ध संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्याची बेरीज किंवा वजाबाकी काय येते, 0 येते. ज्या संख्याची बेरीज किंवा वजाबाकी 0 येते त्या संख्येला काय म्हणतो आपण, विरुद्ध संख्या. लक्षात घ्या, -3 ची विरुद्ध संख्या कोणती आहे, हो 3 आहे. आता ह्या दोघांची जर आपण बेरीज केलं तर उत्तर किती येईल, 0 येईल. समजते का. आता -5 ची विरुद्ध संख्या कोणती आहे, 5. ह्या दोघांची बेरीज केला असता उत्तर काय येतं, 0 येते. आता लक्षात घ्या, 5 ची विरुद्ध संख्या कोणती आहे, -5. ह्या दोघांची बेरीज केला असता उत्तर किती येते, 0 येते. म्हणजे या अशा संख्यांना काय म्हणतो आपण, विरुद्ध संख्या. समजते का. आता अखंड संख्या म्हणजे काय, लक्षात घ्या. लक्षात घ्या. आता पुढचं घेऊ अखंड संख्या. उदाहरण देतो तुम्हाला, नंतर कोणती पुढची संख्या, अखंड संख्या. अखंड संख्या कशा म्हणायचं, लक्षात घ्या. आता समजा आपल्याजवळ एक संख्या आहे 28. आपण त्या काय करू, 28 चे काय करू, अवयव बनवू.
लक्ष द्या. 28 आपण काय करू, विभाजक काढू. 28 काय करू आपण, विभाजक काढू. लक्षात घ्या. 28 ला 1 न भाग जातो का, जातो. 2 न भाग जातो का, हो जातो. 1 28 28, 2 न कितीचा भाग बसतो, 14चा बसतो. 3 न भाग जातो का, नाही. 4 न जातो, 4 सत्ते 28 जातो का, हो. नंतर काय आहे ते 5 न जातो का, नाही जात. 6 न नाही. 7 चौक 28 बरोबर आहे. नंतर 14 दोन्ही 28 समजते का. आणि 28 एके 28. आता लक्षात घ्या, अखंड संख्या कशाला म्हणायचं. आता ज्या संख्येला आता समजा हे 28 या संख्येला एवढ्या संख्येनं म्हणजे 1 2 3 4 5 6 28 या संख्येला या 6 संख्येनं भाग जातो. 1 न जातो, 2 न जातो, 4 न, 7 न, 14 न, 28 न भाग जातो. समजतंय का. आता अखंड संख्या त्या संख्येला म्हणायचं ज्या संख्येचे विभाजक आहेत. समजतंय का. 28 या संख्येला ज्या 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 संख्यांनी भाग जातो त्या सर्व संख्यांची बेरीज, त्या सर्व संख्यांची बेरीज त्या संख्येच्या दुप्पट होत असेल, त्या संख्येच्या दुप्पट होत असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं, अखंड संख्या. आता करू बेरीज आपण. 1 आणि 2 किती झालं, 3. 4 आणि 3 किती झालं, 7. समजतंय का. 1 आणि 2 3 आणि 4 7, 7 आणि 7 14, 14 आणि 14 28 आणि 28 काय झालं, 56. समजतंय का. म्हणजे 28 ही संख्या कशी आहे, हो अखंड संख्या आहे. 28 संख्या कशी आहे, अखंड संख्या आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया आपण. 496. लक्ष द्या. आता पुढचं उदाहरण घेऊया आपण. 496. आता तुम्हाला विचारलं खालील प्रश्न कसा आहे तो लक्षात घ्या. पोलीस भरतीमध्ये खालीलपैकी कोणती संख्या अखंड संख्या आहे, अखंड संख्या आहे. पर्यायामधील उत्तर प्रश्न तुम्हाला. पर्याय क्रमांक 1 28, पर्याय क्रमांक 2 496, पर्याय क्रमांक 3 1 व 2, पर्याय क्रमांक 4 दोन्ही नाही. आता असं तुम्हाला प्रश्न विचारला तर काय करणार. आता थोड्याच वेळापूर्वी 28 पाहिलं होतं आपण. आता काय करू आपण, 496च्या वही पाहू. लक्षात घ्या. सुरुवातीला काय करायचं, 496 गुणिले 2 किती ते बघा, सोडत बसा. आता आपण काय करू, 496चे या अवयव पाहू. सर्वात पहिल्यांदा भाग कशाला जाईल, हो 4 न, सॉरी कशाला भाग जाईल, समसंख्या आहे म्हणजे 2 न भाग जाईल. समजतंय. आता 3 न भाग जाते का बघा, किती झालं, 9 4 13, 9 न 4 किती झालं 13, 13 6 18 म्हणजे 3 न भाग जातो. 3 न भाग गेला. 4 न भाग जाते का बघा, चला 4 4 जातो बघ. 4 न भाग 4 1 4, 4 2 8, 4 4 4 न सुद्धा भाग जातो. 5 न जात नाही. 6 न जातो का बघा, 6 7 6 आडे 6 गुणिले 8 किती होते, 8 संग 48. 1 उरलं. 6 न भाग जात नाही. 7 न भाग जातो का, जात नाही. 8 न भाग जातो का बघा, 8 संग 8 8 संग 48. 1 उरला. 8 2 16, 8 न भाग जातो. लक्षात घ्या. 10 11 भाग जातो का, जात नाही. 12 न बघा. आता 16 न भाग जाईल. लक्षात घ्या. किती 8 झालं. नंतर किती न भाग जातो, लक्षात घ्या. असं करताना आपला अवयव आधी सुरुवातीला आपण काय करू, अवयव पाडून घेऊ म्हणजे आपल्याला समजतंय. 2 गुणिले, लक्षात घ्या. जर तुम्हाला असा प्रश्न आला असेल ना, अवयव पाडून तुम्हाला सोप्या पद्धतीने जाईल. लक्षात घ्या. 2 गुणिले 2 5 8. समजतंय का. 2 गुणिले 258 म्हणजे किती, 496. ओके, थोडस चुकलं वाटतं आपलं. हा 2 2 4 बेचोक 8, बेचोक 8, 1 उरलं 82. लक्षात घ्या. आता परत 2 गुणिले बे 1 बे 2 4 बेचोक 8. परत भाग घाला. चला 2 गुणिले किती आहे, 124 आहे. 124 अर्ध किती होईल, 12 62. परत भाग घाला. चला 2 गुणिले 31 2 62. समजते का. आता आपला भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या. आपलं लक्ष द्या. आता भाग जाणाऱ्या संख्या कशा काढायचं, लक्ष द्या. आता सर्वात पहिल्यांदा कशाने भाग जातो, 2 न गेला. सर्वात पहिल्यांदा भाग कशाने जातो, 2 न गेला.
नंतर कशाने जातो हो 4 न गेला, नंतर कशाने गेला 8 न गेला, नंतर कशाने गेला 16 ने गेला. समजतंय? आता लक्षात घ्या. आता बे दोन्ही बे एक बे दोन्ही 4 8 16. आता 31 दोन्ही 62 न भाग गेला. 31 त्रिक किती होते बघा, 30 त्रिक 9 93 न भाग गेला. समजते का? आता हा 31 दोन्ही किती झालं 62 न भाग गेला. आता 31 गुणिले 4 करा, किती होते बघा. हा 31 गुणिले 4 4 1 4 4 त्रिकम 12 म्हणजे 124 न भाग गेला. समजते का? 248 न भाग गेला. नंतर समजतंय, नंतर कशाला भाग गेला 496 न भाग गेला. आता ह्या सर्वांची काय करा बेरीज करा. लक्षात घ्या. करा तर बेरीज सर्वांची. 4 आणि 2 6, 8 आणि 6 14, किती झाले 4 आणि 2 6 आणि 8 आणि 7 14, 14 आणि 16 किती हो 30. आता लक्षात घ्या ह्याची पूर्ण बेरीज करा, किती ते बघा. जर ह्याच्या दुप्पट आलं, ह्या 496च्या दुप्पट आली म्हणजे बेसख 12 ला 2 ह्याच्याला 1, 92 8 आणि 1 19 ला 9 ह्याच्याला 1, 42 8 आणि 1 9. म्हणजे जर ह्याची सर्वांची जर बेरीज 992 आली तर ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 1 व 2 बरोबर असेल. समजतंय का? आता तुम्ही त्याचं बेरीज करत बसा, एवढा वेळ नाही आपल्याकडं. आता पुढची संख्या घेऊया आपण. लक्ष द्या कोणती संख्या आहे, परिपूर्ण संख्या. आता लक्षात घ्या परिपूर्ण संख्या म्हणजे काय. कोणती संख्या? परिपूर्ण संख्या. आता परिपूर्ण संख्येमध्ये काय म्हणतात लक्षात घ्या. आता समजा 8 ही संख्या आहे, परिपूर्ण संख्या काय 8 आहे. आता 8 या संख्येला कोणकोणत्या संख्येनं भाग जाते लक्षात घ्या. 2 गुणिले 8 ला 2 न भाग जातो आणि 4 न भाग जातो. बरोबर आहे. 2 आणि 4 न भाग जातो आणि कशा भाग जातो 1 न भाग जातो. समजतंय का? आता लक्षात घ्या आणि 8 न भाग जातो. बरोबर आहे. आता लक्षात घ्या परिपूर्ण संख्या म्हणजे 8 या संख्येला ज्या संख्याने भाग जातो ती संख्या सोडून, समजतंय का, ती जी स्वतः संख्या आहे ती संख्या सोडून भाग जाणाऱ्या संख्याची बेरीज जर 8 एवढी येत असेल. आता 8ची बेरीज येते को 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, म्हणजे 8ची बेरीज येते का? येत नाही. म्हणजे 8 ही संख्या परिपूर्ण संख्या आहे का? नाही. समजते का? आता जर ह्याची बेरीज जर 8 आली असती तर ती संख्या कशी असते हो परिपूर्ण. म्हणजे ह्याचं व्याख्या अशा पद्धतीने आहे, ज्या संख्येचे विभाजक किंवा ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्यांची बेरीज जर तीच संख्या येत असेल तर त्या संख्येला काय म्हणतो आपण परिपूर्ण संख्या. आता परिपूर्ण संख्येचं आता उदाहरण पाहूया आपण. आता परिपूर्ण संख्येचं पहिलं उदाहरण घेऊ 6चं. आता 6ला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो? 1 न जाते का? जातो. 2 न जातो का? 2 त्रिक 6 जातो. 3 न जातो का? 3 दोन्ही 6 जातो आणि 6 न जातो. बरोबर आहे. हा पण परिपूर्ण संख्या कसला म्हणतो आपण? त्या संख्येला भाग जाणारी तीच संख्या सोडून इतर भाग जाणाऱ्या संख्येची बेरीज म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 किती झालो? 3 आणि 2 5 आणि 1 6 झालं का? म्हणजे 6 ही संख्या कशी आहे हो परिपूर्ण संख्या आहे. समजतंय? आता गुणाकार व्यस्त संख्या लक्षात घ्या. आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय लक्षात घ्या. गुणाकार व्यस्त संख्या लक्षात घ्या. गुणाकार व्यस्त संख्येचा गुणाकार जो आहे, ज्या संख्येचा गुणाकार हमेशा 1 येतो, ज्या दोन संख्येचा गुणाकार हमेशा 1 येतो त्या संख्येला काय म्हणायचं? गुणाकार व्यस्त संख्या म्हणायचं. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या 3 आणि 2, 3 दोन्ही किती झालं 6. ह्या दोन संख्येचा गुणाकार 1 येतो का? येत नाही. समजताय? कोणत्याही दोन संख्या असू आपण त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? 1 आला पाहिजे.
तर त्या संख्या कशा आहेत, गुणाकार व्यस्त संख्येत. आता लक्षात घ्या, दुसरं संख्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. लक्षात घ्या, आता 2 गुणिले 1/2 आहे. गुणाकार किती येतो, हे 2 कटलं, हे 2 कटलं, ह्याचा छेद काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे 2/1 गुणिले 1/2, 2 कटलं. म्हणजे 1 गुणिले 1 कितीला उत्तर 1 आलं. समजतंय का? थोडक्यात सांगायचं काय, ज्या दोन संख्येचा गुणाकार एक ही संख्या येते त्या संख्येला काय म्हणायचं, गुणाकार व्यस्त. आता गुणाकार व्यस्त कोणत्या संख्या असतात लक्षात घ्या. आता जर 6 संख्या असेल, ह्याची गुणाकार व्यस्त संख्या काय असेल, 1/6 असेल. कारण ह्या दोघांचा गुणाकार केला असता उत्तर किती येते, 1 येते. समजतंय का? 10 असेल, ह्याची गुणाकार व्यस्त संख्या काय असेल, गुणिले 1/10 असेल, म्हणजे ह्याचा गुणाकार किती येतो, 1 येतो. म्हणजे अशा संख्येला काय म्हणायचं, गुणाकार व्यस्त संख्या. समजतंय का? आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, -4 असेल, ह्याचा गुणाकार व्यस्त काय गुणिले 1/-4 असेल. 1/-4 असेल म्हणजे हे कटेल, उत्तर किती 1 येईल. उत्तर -1 आलं तर चालणार नाही. लक्षात घ्या, त्याचं उत्तर हे काय आलं पाहिजे, 1च आला पाहिजे. गुणाकार किती आला पाहिजे, 1च आला पाहिजे. लक्षात घ्या. तर मित्रांनो, आपला जो संख्या जो चॅप्टर आहे ते इथं संपलेला आहे.